नमस्कार. संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत हिवाळ्यामध्ये चहाचा मसाला टाकून चहा घेण्याची मजा काही वेगळीच असते. हिवाळ्यात सर्दी, खोकला, कफ यावर गुणकारी या मसाल्याचा सुगंध खूप छान येतो आणि तितकाच हेल्दी पण आहे. या मसाल्यामध्ये जे साहित्य वापरले आहे त्याचे औषधी गुणही मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. चला तर मग बनवूयात चहाचा मसाला आणि त्यापासून कडक मसाला चहा. आज आपण बनवणार आहोत हिवाळा स्पेशल चहा मसाला. इथे मी 50 ग्राम सुंठ घेतलेली आहे, 25 ग्राम दालचिनी, 25 ग्राम मिरे, 10 ग्रॅम लवंग आणि 20 ग्रॅम हिरवी वेलची घेतलेली आहे. आता हे सुंठ सोडून सगळं साहित्य आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे. कढई गरम झालेली आहे. इथे 25 ग्रॅम मिरे, हे 20 ग्रॅम हिरवी वेलची, 10 ग्रॅम लवंग, 25 ग्रॅम दालचिनी. हे आता आपल्याला हाताला गरम लागेल इतपत रोस्ट करून घ्यायचं आहे. काळे मिरे हे पचन सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, वजन कमी करण्यास मदत करते आणि सर्दी खोकल्यासारख्या समस्या दूर करते. हिरव्या वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. लवंगमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लॅमेटरी आणि वेदनाशामक गुणधर्म असतात. आपले मसाले छान भाजून झालेले आहेत. हाताला गरम लागेल इतपत हे भाजलेले आहेत. आता आपण हे गॅस बंद करू आणि थंड होऊ देऊयात. सुंठ ही कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. बारीक तुकडे करून घेतलेले आहे म्हणजे मिक्सरमध्ये काढायला सोपं जाईल. हे जरा कोमट झालं की याच्यातच आपण सुंठ घालू. आता यात आपण सुंठ घालूयात आणि काढून घेऊयात. आणि आता याला हे आता प्लेटमध्ये काढून घेऊयात. दालचिनी सर्दी खोकल्यावर गुणकारी, कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते. मसाला आपला थंड झालाय. आपण मिक्सरच्या भांड्यात काढूया आणि हे बारीक पावडर करून घेऊया त्याची. आपली मसाल्याची बारीक पावडर करून झालेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा सुगंधही सुटलेला आहे. मस्त हा मसाला झालेला आहे. सुगंध तर अप्रतिम यायला लागलेला आहे. आता आपण याचा चहा बनवूयात. चहा करण्याच्या अगोदर स्वच्छ काचेच्या बरणीत हा मसाला आपण भरून ठेवूयात. हा मसाला 1-2 महिने आरामात टिकतो. पातेल्यामध्ये चहा करण्यासाठी मी 1 कप भरून पाणी टाकलेलं आहे. आणखी 1 कप पाणी घातलेलं आहे. 2 कप पाणी इथं मी घातलेलं आहे. पाणी कोमट झाले. आता यामध्ये आपण तुळशीची पानं घालूयात. तुळशीची पानं छान उकळलेली आहे पाण्यामध्ये. आपण यामध्ये चहा पावडर घालूयात. इथे मी 2 चमचे चहा पावडर घालते आणि याला चांगलं उकळू देऊयात. आता चहा पावडर छान उकळलेली आहे. आता यामध्ये आपण 3 चमचे इथे साखर घातलेली आहे. तुम्हाला जर गोड हवा असेल तर तुम्ही यामध्ये जास्त साखर घालू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीने यामध्ये साखर घालू शकता. आता आपण याला थोडंसं उकळू देऊयात. साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. आता यामध्ये आपण हा तयार केलेला मसाला घालते. अर्धा चमचा मसाला मी यामध्ये घालते आणि मसाला घातला की 1 उकळी आणूयात आणि मग दूध घालूयात. चहाला छान उकळी आलेली आहे. यामध्ये मी 1 कप दूध घालते. चहा मस्त उकळलेला आहे. मी आता गॅस बंद करते आणि चहा गाळून घेते.
मी इथे गाळून घेते. मसाल्यापासून मस्त असा आपला चहा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, जर चहा मसाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल माझं सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅपी कुकिंग. भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपीसोबत. हेल्दी खा आणि मस्त रहा.